नमस्कार. जय श्रीराम. श्रीराम नवमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण महाराष्ट्रात काही भागात रामनवमी या चैत्र उन्हाळ्यात हे पेय बनवलं जातं ते बनवूया. हे शरीराच्या उष्णतेत कमी करण्यासाठी खूपच गुणकारी आहे. चला तर आपण बनवूया. साहित्य घेऊया. अर्धी वाटी गूळ, लिंबाचा रस, काळे मिरे. एका भांड्यात गूळ टाकून 1 ग्लास पाणी टाकून त्याच्यात काळे मिरे पूड आणि मीठ टाकून वेलची पावडर टाकून थोडे जायफळ पावडर व सुंठ पावडर मिसळून घेऊया. हे सगळं मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊन त्याच्यात लिंबाचा रस टाकून तुळशी पानं टाकून हे झालं तयार पिण्यासाठी. याला कुणी कुणी पानकम म्हणतात, माहीत नाही, पण गुळवणी सारखा हा एक प्रकार आहे. खूपच टेस्टी व गुणकारी आहे. धन्यवाद.